नमस्कार मंडळी. आजचा पदार्थ खूप खास आहे आणि जर तुम्ही लो कॅलरी आणि भरपूर फायबरनी युक्त असा छानसा पदार्थ शोधत असाल तर आजची खास रेसिपी ही तुमच्यासाठी आहे. तर आपण ही आज पाककृती जी करतो आहे, जो पदार्थ आपण आज तयार करतो आहे तो भरपूर फायबरनी तर युक्त आहेच आहे आणि लो कॅलरीवाला आहे आणि तो म्हणजे आहे ॲस्पॅरागसचं सूप अर्थात शतावरीचं सूप, जे सहसा आपण आपल्या आहारात समाविष्ट करत नाही किंवा केलं जात नाही. माहिती असतं आपल्याला किती गुणकारी आहे, पण तसं होत नाही. तर आवर्जून असं करायला हवं असं हे सूप आहे. खरं तर आता बऱ्याच ठिकाणी उन्हाळा आहे, पण सूप कसं करायचं बा? तर हे सूप 2 पद्धतीने पण केलं जाऊ शकतं. म्हणजे गरम पण आपण पिऊ शकतो आणि थंडही. तर आधी आपण ह्या शतावरीच्या या ज्या काड्या शेंगा ज्या आहेत ते घेऊ शकतो. हे भरपूर प्रमाणात मी आणलं होतं आणि सलादमध्ये खाऊन थोडासा कंटाळा आला, तर म्हटलं चला या पद्धतीने आपण करूया आणि तुम्हाला ही खास हा पदार्थ दाखवूया. तर या शेंगा धुवून घ्यायच्या आधी शतावरीच्या आणि मग याच्या जी खालची जी बाजू असते ना, जी जरा थोडी कडक असते किंवा कधी-कधी मलूल झालेली असते, तर ती कापून घ्यायची. कारण ती जरा जरड असते, खूप कडू पण लागायची शक्यता असते किंवा शिजायला वेळ लागतो. वरच्या तुऱ्याचा भाग पण आपल्याला घ्यायचा आहे, फक्त खालचा थोडासा जाडसर भाग कट करून आणि त्याच्यानंतर थोडासा 2-3 तुरे जे असतात वरचे ते मी बाजूला गार्निशिंगसाठी ठेवलं आहे, तर तुम्ही जरूर तसं करा. आणि ते शेंगा आपल्या चिरून झाल्यानंतर आपण एका पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आहे. तुम्ही तूपही वापरू शकता. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा कांदा चिरून घेतला आहे. कांद्यामुळे थोडा गोडूसपणा सूपला आणि एक बेस मिळू शकतो, त्याच्यामुळे जरूर घाला. आणि आपल्यानंतर हे सगळे जे ॲस्पॅरागस अर्थात शतावरी जी आहे आपण चिरलेली, ती छान आपण याच्यामध्ये घालायची, थोडी परतवून घ्यायची. मग थोडंसं मीठ आणि काळे मिरेपूड घातलेलं आहे. तुम्हाला अजून काही मसाले हवे असतील तर जरूर घाला. तेजपान घाला, काळी मिरी घाला, लवंग घाला, जसंही. पण मी याच्यात अतिशय कमीत कमी मसाल्यांचा वापर करायचा प्रयत्न केला आहे. ओरिजिनल जी चव आहे मुळातली ती यावी म्हणून. आणि याच्यानंतर मी भोपळ्याच्या थोड्याशा बिया घातल्या, अगदी 2-3 टेबलस्पून किंवा टीस्पून. तुम्ही याच्याऐवजी तुमच्या घरात जर पालक असेल, ब्रोकोली असेल तर ते अवश्य घाला या सूपमध्ये, कारण त्याच्यामुळे सूपचा जो मूळचा रंग आहे तो आणखी खुलून येतो. छान हिरवा कंच रंग मिळतो सूपला आणि ते अतिशय डोळ्यांना छान दिसतं. तर असेल घरात तर जरूर घाला, नसेल तर काहीच हरकत नाही, या पद्धतीने आपण करू शकतो. आता हे छान परतवून घेतल्यानंतर एक वाफ द्यायची याला 2-4 मिनटं आणि त्याच्यानंतर आपण थोडं पाणी घालून पण याला थोडंसं शिजवून घेऊया. या ज्या शतावरीच्या शेंगा आहेत त्या छान मऊ शिजल्या पाहिजे, जेणेकरून त्यांच्या बारीक करता येतील आपल्याला. तर अगदी 10 मिनटं वगैरे लागतात हे सूप व्हायला. खूप कमीत कमी वेळ लागतो आणि कमीत कमी साहित्य पण लागतं. हे बघा, या पद्धतीने अशी छान हाताने चेपून बघायचं आणि मऊ झालं असेल तर हे शिजले. आता गॅस बंद करून जरा गार होऊ द्यायचं, मगच आपण मिक्सरच्या भांड्यात त्याला घालणार आहे, त्याशिवाय घालायचं नाही. तर अशा पद्धतीने ही छान पेस्ट करून घ्यायची. हवं तर तुम्ही याला थोडंसं गाळून पण घेऊ शकता, नाही गाळून घेतलं तरीही चालू शकतं, काहीच हरकत नाही. एकदम मस्त लागतं हे सूप आणि असं छान हिरवंगार हे शतावरीचं सूप तयार आहे. हे सूप तुम्ही असं गरमागरमही पिऊ शकता, पण आता जर उन्हाळा असेल, तुम्हाला थंड प्यावंसं वाटत असेल, वर तुम्ही थोडं काळं मीठ घातले बरं का, तर तुम्ही अजून वेगळी चव जिरेपूड वगैरे पण घालू शकता. तर तुम्हाला थंड करून प्यायचं असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून हे थंड करूनही पिऊ शकता. हे सूप थोडंसं घट्ट प्रमाणातच असतं, पण तुम्हाला जर पातळ हवं असेल तर थोडं चमचाभर एका भांड्यात घेऊन त्याच्यात थोडं पाणी घालून असं पण तुम्ही घेऊ शकता. मस्त गरमागरम सूप घ्यायचं आहे. हे गॅस बंद केल्यानंतर तुम्ही याच्यात क्रीम पण घालू शकता घरचं असेल तर, नाही तर मग वरतून पण असं थोडंसं घेऊ शकता, कसंही. पण हे खूप क्रीमी आणि मस्त लागतं, खूप पोटभरीचं होतं, एकदम पोटाला खूप आधार मिळतो आणि काहीतरी खरंच आपण खूप छान घातलंय, पौष्टिक खाल्लंय असा आनंद यातनं मिळतो आणि खरोखर शरीराचं पोषण होतं. तर नक्की तुम्हा सगळ्यांना याचे गुणधर्म तर माहितीच आहे, तर जरूर ही शतावरी आणि शतावरीचं हे सूप नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ, ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सोबतच या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशा छान रेसिपींसह, पौष्टिक रेसिपींसह आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूया मराठी किचन इन अमेरिकामध्ये. नमस्कार.